ये ना समोरच ये ना इंदिरा, तू काऊन तिकडेच लपली? घे बापा, आता मी बसले हा बापा इथं हल्लक सल्लक. लपली काही नाही आणि समोर येऊन काय करू का? माझं लग्न आहे का? हा? आपलं तुळशीचं लग्न आहे, तर तुळशी समोर आहे ना, बस झाला. आणि मंगलाष्टक म्हणणारी समोर आहे, मग मी काय करू समोर येऊन? मी बसले हा बापा चुपचाप मांग हल्लक सल्लक. बस बापा, मांगच बस, मांगच राहशील काय तर. कोण म्हणते हो तुले मांग बसल्याने मांग राहते? हा, तुमच्या मागून आले मी या गावामध्ये, तुमच्या समोर तर चालली. आणि तुम्ही तर तिच्या तिथंच लोकांचे धोत. हा, मी माझ्या स्वतःच करायला लागली, मग स्वतःचा धंदा, मग तुमच्यापेक्षा तर समोरच आहे मी. झालं का हो शांताबाई? झालं का लग्न लावून? हाय बाकी? झालं इंदिरा, झालं मस्त, चांगल्या रीतीने संपन्न झाला बा तुळशी विवाह. जमलं, मस्त झाला ना. शांताबाई उठा सगळ्याजणी. शांताबाई तू उठ, चला आता माघारी चला. माघारी तुळशीत लग्न लावून आणि फराड देतो मी, फराड करायला. चला माघारी, चला चला, उठा पटापटा चला. आता फराळ ह्या वक्ताले फराळ? या तर बापा, आता जेवणाचा टाइम होईल आता. मग माझ्याजवळ टाइम नाही भाभी, म्हणून म्हणतो आता फराळच आहे ना, जेवण होय का? थोडं फराळ करून घ्या, जेवणही होते मग 9 वाजता. चला पटापटा उठा, चला, मग टाइम नाही माझ्याजवळ मग. हा चला बोलावून राहिली ते फराळ करायला, तर चला. चालतं का हो शांता, तू बी चाल. चला पटापटा सगळ्याजणी हिच्या घरी. हो चालतो ना, मी बी चालतो ना. झालं आता माझ्या तुळशीचं लग्न, चला. घ्या ना हो, खा ना. तुम्ही तर खाऊनच नाही राहिल्या. खाल्लं ना हो बाई, खाल्लं ना. आता उली खाल्लं बापा. आता जेवायचं आहे ना अजून, फराळानंच पोट भरण ना, तर मग अर्ध्या रात्री भूक लागते अजून. रातच्यानं जेवणच पाहिजे, भाजी पोळीचं तर बरं लागते. खाल्लं ना सगळ्यांना, थोडं खाल्लं ना. थोड्या ना काय होते भाभी, ते एवढ्या मोठ्या आहे आपण, एवढ्या जणी, ते तेवढंच ताट नाही संपलं बा. म्हणून म्हणतो घ्या भाभी, घ्या लड्डू, घ्या करंजा, घ्या. शांताबाई घे ना, खाणं. गंगा घे ना, खाणं लड्डू. कडक बनवला का नरम बनवला तर सांग ना, मा हातचा लड्डू. खाल्ली ना वा कमला, खाल्ली ना. मस्त लड्डू बनवला बा, कडक बी नाही नरम बी नाही, परफेक्ट बनवला, चांगलं बनवलं, सादर बनवलं. हो, सरलं नाही वाटते तो आजचा फराळ, जसाचा तसाच आहे काय? बनवूनच ठेवला का फक्त शो साठी? खात नाही काय? पावले बापा देव, गंगा पावले मला देव ह्या वर्षी. हा, पहिल्यांदा तुले मा घरचा लड्डू चांगला लागला बापा, नाही तर कडकच आहे आणि साखरच कमी आहे ना, असं आहे तसं आहे करतो. पाय कमला, म्या बोलू तुले देव पावले. तुने ह्या वर्षी परफेक्ट लड्डू बनवले. हो बनवली बापा, ध्यानानं. आता मी बनवून ठेवली ना, खाईन कोण हो? मी एकटे किती खाऊ? हे तुमचे सरपंच भाऊ बी खात नाही जास्त, एखादं खाल्लं तर खाल्लं. अजय बी जास्त खात नाही. आणि पाहुणे आलेच कोणते? ते पाहुणे आले त्याला दिली, बस झालं. दुसरे कोण? आता गावातले आता तुम्हाला बोलावले तर तुम्ही बी ताट तसंच्या तसंच ठेवलं. खा म्हणतो तर खाल्लं हो कमला, खाल्लं ना, एक लड्डू खाल्लं ना. आमाय गंगा, मला तुझी नणद दिसली होती ना शांताबाईच्या घरी, तुळशीचं लग्न लावत होती ना बसली. इकडे नाही आली का फराड आले? कुठं गेली बापा? गेली का घरी? हो ना, विमलाताई आली होती ना, तुळशीत लग्न लावायला आली होती. फराडाले नाही येत म्हणे मी. गेली त्या घरी, मी इकडे आले त्या घरी गेली. का जबरदस्ती करू दिले? चला तुम्ही. अमाय आणती व गंगा, जातो म्हणली तर जाऊ दिली, मला नाही सांगितली का महिन्यानं जातो म्हणते म्हणून. मी जबरदस्ती केली असती. आणती ना फराड आले, माझ्या घर बी पाहिलं असतं तिनं. नाही म्हणे तर मी काय जबरदस्ती करू का बापा? कमला बोलायला किती आहे, बोलते तो तोतर, पण भल्ली बोलते बाबा. माय तर जीवन खराब करून टाकलं ती ना, आली तेव्हापासून. भाऊबीजेच्या दिवशी आली तेव्हापासून मला धडाचं खाऊ नाही देत, का बसू नाही, उठू नाही देत, का बोलू नाही देत. भाद्रेवानाचेच करत राहते. काय करू, जाऊ दे ना. गेली तर इथं बी माच मागं भेटली असती. हा ठीक आहे. नाही आली तर नाही आली, जाऊ द्या. आता उद्या सकाळीच ना मा घरी, ठीक आहे? उद्या सकाळी मा घरी फराळ आले काय सगळ्याजणी. आता सांगून ठेवतो मी, उद्या 10 वाजता. 10 वाजता इंदिरा, एवढं लवकर? आमचे कामही नाही होत ना तोपर्यंत. हा, काय करता हो तुम्ही मग सकाळीच पासून 10 वाजेपर्यंत काम नाही होत म्हणता? हा पार्वती, एक नवरा नाही, एक पोरगी, तिघच तसं ना. हा ना, हे तिघाचे काम होत नाही का तुझ्या ना? मा भाऊ बी आहे ना, तोही सकाळीच जाते, त्याचं टिफिन जेवण करा लागते ना. त्याच्याने मला तर 11 वाजते मला कामाले. 10 वाजता होत नाही माय काम. हे इंदिरा, मला उशीरच होते. मला तर 12 वाजते बापा कामाले. उठल्याबरोबर चहा, मग नाश्ता, मग अजून चहा, मग कल्पनाच्या पोराचं मालिश, त्याला घुट्टी पाजणं, मग त्याची आंघोळ, मग कपडे मशीनीत टाकणं, पोचा झाडू, मग अजून स्वयंपाक, मग अजून कल्पनाचा अलग स्वयंपाक, मग याच्या आले का नाही मला टाइमच लागते. गोल्याचा टिफिन, त्याच्यानं मला बी टाइमच लागते बा.
हो तू हे समजू शकतो म्हणा, बाई तीन बाई असली ना तर घरामध्ये होतेच का मग. तर मग किती वाजता, मग 11 वाजता सांगू का? 11 वाजता येईन का मग शांत आहे बाय. तू कामं टाकसान करून 11 वाजता येऊन जाजो फराळाले, मग लागन तर इकून जाऊन करून घेजो. कसं म्हणलं मग सराईचे काम होऊन जाते ना 11 वाजता. 11 वाजता तर ठेवू का मग? या मग 11 वाजता या घरी फराळाले उद्या. हो जमते 11 वाजता, ठीक आहे. रामलाल उद्या चालली जातो म्हणतो मी. आता आता थांबून काय करू आता? झालं ना आता भाऊबीज आहे बापा. मी आता भाऊबीज झाली, आता देव दिवाळी झाली, आता तुळशीचं लग्न नाही झालं, सगळंच झालं. आता आता थांबून काय करू मी? आता उद्या मी चालली जातो. उद्या म्हणजे गाडीत बसून दे आणि बस मी चालली जातो. थांब ना सीताबाई, आता जराशी तुला गडबड आहे काय? आता पेरू दे ना जराशी, गहू पेरू दे, हरभरा पेरू दे, मग तुला बसून देईन गाडीत. थांब आता, एवढे दिवस थांबली, आता अजून 8 दिवस थांबून जाय. अजून काय फरक पडते? आता कायले थांबू रे मी? आता गहू पेरतो तू, हरभरा पेरतो तू, तर काय मला देशील का पेराले? मला माय काय काम आहे त्याच्यामध्ये? माय काम होतं भाऊबीजेचं. आली मी राहिली ना कधी, लय दिवस राहिली तरी बापा. सगळं देव दिवाळी तुळशीचं लग्न सगळं इकडे झालं. आता काय दे मला थांबवतं आता? आता मला उद्या मला गाडीत बसून दे आणि बस मला जाऊ दे. मग मी अजून लागन तर कोणत्या सणाला आता येते. कोणता सण येते आता? काय म्हणते त्याला? मकर संक्रांत. मकर संक्रांत येते ना, मग मी येऊन जाईन लागन तर. जातोच म्हणतो का मग? आता देऊच का मग उद्या बसून? ठीक आहे, मग कर मग उद्या तयारी. देतो तुला बसून गाडीत सकाळीच 11 वाजता. चालेल ना 11 वाजता? हो सकाळ काय गेले बरं, चालते म्हणजे 11 वाजता बसून द्या गाडी. आता आली का होतो? लाव ना तू लोकांच्याच घरचे लग्न लाव. लोकांच्याच घरी जाय आणि स्वतःच्या घरी नको तुळशीचं लग्न लावू. स्वतःच्या घरी नको काही करू. भादरी बोलावलं कोणा तर जावाय नाही काय बाई? हो आपलं सोडून द्यावा, आपल्या घरचं काही हो तिकडे, आणि लोकांच्याच घरी जावं टाळ्या वाजवाले, टपा टपा भादरी. आपल्या घर नाही लावली तुळशीचं लग्न. घरी बी तर तुळशी आहे. ते बाईने कसं मस्त तुळशीचं लग्न लावलं, कसं मस्त मंगल असतं का म्हणलं तिनं. तुला येते तुला शिकणं काहीतरी. गावातल्या बायाकडून काहीतरी शिकणं, तुला आलं पाहिजे म्हणून. घरी तर बिलकुल काही तयारी नाही केली. स्वयंपाकी भाजी पोळी भात बनवून ठेवून दिली, वरण ना चांगली देव दिवाळी. आज देव दिवाळी, आता काही साजरी बनवली नाही, काही नाही. आणि तुळशीच्या लग्नासाठी सामान्य आणली, ते धांडे लागते, ते नाही आणली, काहीच नाही आणली. काय तुळशीचं लग्न लावतो तू? बाई काही देव म्हणत नाही आम्हाला असं असं बनवून चाल, तसं तसं बनवून चाल. मन मनामध्ये भावना पाहिजे. मन भावना चांगली असली ना मन, तर चटणी भाकरवर बी देव पावते. हो आता नाही बनवायचं होतं मला, तिले चालत नाही जास्त असं गोडधोड तेला पूर्णाचं. पुष्पाले तिले एक तर तिचा जीव माया येते ना, अजून तेला पूर्णाचं बनवून देऊ का मी? म्हणून मी साधं सुधत बनवले. तुळशीच्या लग्नासाठी आहे तर सगळं सामान मापाशी आहे. आता मी तुळशीचं लग्न लावतो. चला मग जेवायला बसू. तुम्ही तर येऊन गेल्या. त्या बाईच्या घरी फराळाले बोलावलं होतं तर कोणा बोलावलं तर मानानं बोलावलं, कोणा तर जावं नाही रे. येऊन गेल्या. विचारे ना तिथं बाया, बाबा तू ननद नाही आले हो गंगाने फराळ करायला गेल्या. हो मला नव्हता कळायचा, थंडी लागत होते मला. मी माय पाहतो, लोकांचं नाही पाहत नाही. मा मनाला काय वाटते ते मी मा मनाचा विचार करतो. मी लोकांच्या मनाचा विचार नाही करत. नाही दरवेळेला कळायचं तयारी पता तुळशीच्या लग्नाची. भादर कथा मला शिकवत लगन लव पटकन तुळशीच्या. ना सांगून देतो तुला बी. मला म्हणशील मग सांगितलं नाही माझ नंदीना. उद्या मी चालली जाईन. आता उद्या सकाळी 11 वाजता मला ह्या गाडीत बसून देईन. 11 वाजता मी तयारी करेन ना, चालली उद्या जाईन मी. थांबा ना आता बाई, आता हिची पुष्पाची चोरोटी की भरू ना. तर चोर होती ते घरच्या घरी भरत असते. तोच भरून घेतो, तिच्या मायले बोलावून घेतो लागन तर. मी माय काय घर राहते त्याच्यामध्ये. थांब जा जराशा, घरच्या घरीच म्हणजे घरच्या घरी बी 2-3 लेडीज असल्या पाहिजे ना. थांब जा जराशा, आता चोरोटी भरून घेऊ ना आता थोड्याच वेळानं, 2-4 दिवसात. मग जा लागन तर. ठीक आहे बापा, ठीक आहे. मग कधी भरत तर पाहू ना आता बाई, आता कसा टाइम भेटते तर. म्हणून म्हणतो 8 दिवस थांबून जा अजून. चाल ठीक आहे. तू म्हणतो तुझ्या बोलण्याचा मान राखतो. थांबून जा. चल वय आता पटकन. भादा करू नको. चल वय पटकन आणि ते तयारी कर पटकन. तुळशीचं लग्न लावून देऊ आपण. आपलं काम एक नंबर आहे भाऊजी, काही पाहायला लागत. मस्त काम भेटलं मला. तेच म्हणतो मी, तुला जो हुनर होता तोच तुला काम भेटलं. तर आता बिलकुल सोडू नको काम. लागला राह. एकाच कामात लागलं राहिलं ना, प्रोग्रेस होते. काय म्हटलं? बिलकुल भाऊजी, बिलकुल आपल्या मनाजोगतं काम भेटलं. आता नाही सोडत मी हे काम. आता काही होऊन जावं, आता काम नाही सोडत मी. मस्त काम भेटलं. कुठं गेली होती बाई? इकडेच गेली होती गावामध्ये. तुळशीचं लग्न लावलं ना आज. शांताबाईच्या घरी तुळशीचं लग्न लावलं, कमलाच्या घरी तुळशीचं लग्न लावलं. तर तुळशीचं लग्न लावायला गेली होती. बोलावलं होतं तर गेली होती.
तुळशीचेच लग्न लावशील का बाई? माया कधी लग्न लावून देतो? माया बी देणं बा लग्न लावून. खेळ होय का रे? भुलबा भुलबीचा खेळ होय काय? लग्न लावून दे म्हणतं. कोणासंग लावून देऊ लग्न? पाय ना पोरगी, पाय ना बाई, काहून अशी करतो तू? कर ना विचारपूस जराशी गावामध्ये. त्याच्या नात्या रिश्त्यात कोणा असून तर देन लग्न लावून. आता ह्या वर्षी माय पुंगी वाजवतो. वाजलीच पाहिजे या वर्षी माय पुंगी लग्नाची. पुंगी? काऊन? बँड बाजा नाही आणशील का? पुंगीच वाजवशील का पोपू? अरे काय बोलतं? बस बाई, आपण मनच करून टाकलं बरोबर पक्का. पुंगीच वाजवर आपल्या लग्नाची, पुंगीच वाजवायची. ते ढोल तशा बँड तिने वाजवायचा, बस पुंगीच वाजवायची. मन म्हणतो पाय पटपट पोरगी, पुरं गाव पुंगीनं दण आणून देऊ. लग्न झाल्यावर मग माझी बहीण वाजवते साडेसात तुमची पुंगी. तुम्ही लग्नात वाजवून पुंगी तर काय भाऊजी, तुम्ही बी ठेव दाखवता. मा बहिणीनं वाजवली का तुमची पुंगी? हा झालं असं रे. पुंगी पुंगी चुप रा. खरंच बाई, पाय ना बाई पोरगी. भाऊजी तुमच्या नात्यात कोणी असेल तर पहा ना आपल्यासाठी पोरगी. पहा ना, आता पहा कामाला बी मी चांगला लागलो, चांगलं पेमेंट आहे मध्ये. पहा ना, आता काही हरकत नाही मला लग्न करायला. कायले तू संदीप, तुया सुखातला जीव दुखात टाकतं लग्न करून. जसा आहे तसं चांगला आहे बाबू, तसाच राह. लग्न करून काही फायदा नाही, कोणाचं भलं नाही लग्न करून. आय बिन टेन्शन आहे डोक्यावर. मा लग्न झालं, मी लग्न केलं तेव्हापासून टेन्शनच आहे डोक्यावर. काय सांगू आता, मी बी सांगूही शकत नाही, माणूस बोलूही शकत नाही. वा वा भाऊजी, मानलं बा तुम्हाला. हा, तुम्ही तर देवळात जाऊन आले, पण मला जाऊ देत नाही. मला तर जाऊ द्या, कसं काय वाटतं देवळात गेल्यावर तर. आता सांगतो बा मी, देवळात गेल्यावर वापस येता येत नाही का? मग पल्ला झाडता येत नाही. म्हणून म्हणतो जाऊच नको तू देवळात. मी गेलो बस, तू जाऊच नको. नाही, मला जायचं आहे भाऊजी. तुम्ही पा पोरगी, मला जायचं आहे, करायचं आहे मला. तुम्ही पा पोरगी, मी बरोबर हँडल करतो. मी एक तर हातावर घेतो बरोबर. बाई पाय जराशी, पाय विचारपूस कर जराशी. हो आता रात झाली, आता कुठं जाऊ विचारपूस करायला? करतो. जेवले का हो? पिंकीचे बाबा दिले त्याला जेवायला, तुम्ही जेवले? कुठं जेवलो? आता मी काय हातानं घेऊन जेऊ काय? तू तर गेली लग्न लावायला गेली होती. आता वाढ ना, आता दोघं तिघही जेवून घेऊ. तू जेवण आली काय? जेवण होतं काय? नाही जेवण नव्हतं, फराळ होता. फराळ करून आली. वाढतो मग, धुवा हात पाय की मी वाढतो, जेवून घेऊ. हो धुतलोच आहे आम्ही हातपाय धुवूनच बसलो. तुझीच वाट कोण राहिली, वाढ तू. भाऊजी मी खोटं नाही बोलत, मी खोटं नाही काही, मजाक नाही काही. खरंच पोरगी पा माझ्यासाठी, खरंच म्हणतो मी. या वर्षी उरकलंच पाहिजे, मी पुंगी वाजलीच पाहिजे या वर्षी. थांब जरासं सबर कर, वाजूच तू पुंगी. घ्या घ्या, करा करा, फटाफट फराळ घ्या, करा. ए पोरी हो, घ्या, खा फटाफट लड्डू खा. काऊन वा इंदिरा, काही घाई आहे का तुझी? गडबड आहे का? घ्या घ्या, करा करा, खा पटापट. कामाले काय सैगत खावाले लावतं काय? सैगत गिळाले लावतं काय तर? कायची गडबड आहे बापा? हा, ठेल्यावर जावाची गडबड असं नाही का? बरोबर आहे, ठेल्यावर जायचं असं तुले? नाही नाही नाही, बिलकुल नाही. आज मी सुट्टी घेतली. आज नाही जात मी ठेल्यावर. आता रमाई नाही आहे घरी, ते गेली तिच्या भावाच्या घरी भाऊबीजी पासून. तर मी एकटीच होती आता ठेल्यावर. आता आज म्हणलं आता आपल्या गावातच फराळ आहे, तर आज मी सुट्टीच घेतली. आता काही गडबड नाही, काही नाही. खाय ना म्हणू का मग? घ्या ना, खा ना, घ्या एक उचला, खा. खाल्लं नाही तर काय, एक खाल्लं ना का? आता सगळ्याच्या घरी दिवसभर फराळच आहे बापा. किती खावावं, पोट मारून जाईल सगळं. त्यानंतर तिला नाही आणली गंगा, म्हटली चाल, म्हटली नाही म्हणे. तसंही माझं पोट दुखून राहिलं म्हणे, तर मी घरीच थांबतो म्हणे. आज तर जावाची तयारी होती त्याची, जातो म्हणे. मी म्हटलं आता हे आपली पुष्पाची चोरोटी की भरायला लागन, तर थांबा म्हटलं, तर थांबून राहिले. चोरवटी भरशील तर मग घरच्या घरीच भरशील, नाही हो गंगा? आम्हाला काय बोलावशील? हो बिमला ताई, कायले कोणाला नाही बोलावं लागत ना चोरवटी. घरच्या घरचेच भरते, घरच्या घरीच भरून घेईन मी. आहे महिना ना, आम्ही दोघ्या भरून घेऊ. मी तर बोलावली होती बा बिमला ताई, मनीषाची चोरोटी भरली होती का मी तर सगळ्यालाच बोलावलं होतं. शांताबाईले, गंगाले, असे 4-5 जणी बोलावले होते मी. तर काय झालं, काही ना काही बोलावता येते आपल्या इच्छेनुसार. हो बोलावता येते, नाही तर काय, तर लय जण नाही, बाहेरचे दूरचे पुरे सगळेच नाही बोलावता येत, पण आपल्या जवळचे असले 4-5 जण तर बोलावता येते. आता जवळच्याच होतो ना आपण, आता 4-5 जणी मैत्रिणी का दूरच्या होतो, म्हणून मी बोलावून घेतले. बाकी कोणाला नाही, पण 4-5 जणीले बोलावली होती बा मी. मग तशीच करेन शांताबाई, आपण 5-6 जणीले बोलावून घेईन मी बाई. नाही जमून मग मस्त मजा बी येईन जराशी. हो जमते, बोलावून घेतो 4-5 जणी, भरून घेतो. काय चोरवटीच्या गोष्टी करता हो बाई? मासुनीला समजावं ना जराशा. आता सगळ्या जणी मिळून मी तर समजावली बापा, मी 10 वेळा समजावली, समजतच नाही ते. हो कोण करते आणि बस ऐकतच नाही. मी कधी भरू मासुनीची चोरवटी? सांगा ना जरासं तिला समजावून, 2 गोष्टी कानावर द्या तिच्या चांगल्या, समजन तरी तिले. हो तर कुठे तुझी सून, बोलाव ना. दिसतही नाही तुझी सून तर बापा. माझी सून मोठी नाजूक आहे बापा, घराच्या बाहेर नाही निघत, एखाद्या दिवशी निघते. आता घरात बसले, तिच्या रूम मध्ये बसले, तिच्या खोलीत राहते बसली.
दे ना आवाज, दे ना जरासा, बोलतो आम्ही तिच्या संग. दे आवाज. हो आता पाहतो बाई आवाज देऊन. धनुश्री, हा बाई धनुश्री, धनुश्री बाई, ये जो बाहेर. हो बोला आई, काय होतं? इकडून आली का तू? मी इकडेच पाहून राहिली तुले. कुठं होती बापा? मी म्हणली का त्या खोलीत बसली आहे का तू? हा? बाहेर बसले होते आई, मी थोडं उन्हात बसले होते, थंडी वाजत आहे थोडी म्हणून. बोला ना, काय काम होतं माझं? काही आणून देऊ का? थंडी काऊन लागून राहिली तुला? तब्येत नाही का बरी तुझी? हा? तर सर्दी खोकला बी झाला असेल तर दवाखान्यात चालली जाय. झाले ना आई, आता थंडीचे दिवस सुरू झाले ना, त्यामुळे थोडं वाटते थंडी. थोडं उन्हात बसलं की बरं वाटते. बोला ना, काही काम होतं का माझं? काही आणून देऊ का? चहा वगैरे ठेवू का? चहा ठेवते, असं करते मी, चहा ठेवते. नाही चहा नको ठेवू. आता गोड गोड असते ते लाडू शंकरपाड्या ना, ते करंजी आणते अनारसे गोड गोड असते. आता चहा नाही नको. हे काय म्हणते ऐक, हे काय म्हणते तुले? काय म्हणते? धनश्री, तू बोल व गंगा. काहून तू आणा नव्हतं होत काय बोलणं? मला बोलायला लावता तू. बोल ना, मला समजत नाही जरासं कसं बोलावं. लहानच आहे का तू आता? हा कमला, बल्लीच ना समज आहे का? तू बी तर नातू नात्राची आहे आता. पोराचं लग्न होऊन राहिला आता तुझ्या. एका वर्षात तू आजी बनून जाशील, तुझ्या पोराला लेकरू होऊन जाईल. तू ना समजच राहशील काय? मला समजत नाही बोल कसं बोलायला लागते तर. राहू दे, तू बोलवा शांताबाई. हो धनश्री, आता असं म्हणायचं होतं का पाय मले कनी एक नाती नाही 2.5 वर्षाची. हो काकू, माहिती आहे मला. आराध्या आहे ना तिचं नाव, माहिती आहे मला. हो बाई, आराध्या नाव आहे तिचं. 2.5 वर्षाची आहे. आता दुसऱ्यांदा आहे मासून अजून अजून नातू होईन आता मला डबल ना. तुला तर माहित झालंच असं नाही धनुश्री का डबल ना आहे गौरीला म्हणून? हो काकू, आई सांगत होत्या ते तुमच्या सुने गौरीला आहे म्हणून, तर माहित आहे मला. मग त्याचं काय? तर मी म्हणतो तू कधी तयारी करतो बा? आता आम्ही डबल हे विमला ताई आहे का चष्मावाली, हिले 3 नातू आहे. 1 नाती नाही, 2 नातू आहे. सगळ्यालेच एक आहे. हे गंगाच्या सुनीले बी आता दुसऱ्यांदा बी आहे, तुलेच माहित बी असं. तर मी म्हणतो आता तू तयारी कर. आता तू बी आता इंदिराला आजी बनव. तिची बी इच्छा होत असं का सगळे आजी बनून राहिल्या डबल. तर मी बी आजी बनतो. तू बी कर तयारी आता तिची, इंदिराला बी आजी बनवायची. तिले बनव आजी जरासं. हो काकू, या विषयावर बोलले होते आई. तर ठीक आहे ना, त्यांची इच्छा आहे तर. हो, आता सासूची इच्छा बी पुरी करायला लागते ना बाई धनश्री, नाही का? आता एक वारीस तर पाहिजे ना आपल्या घराण्याले, नाही का? आता लग्न झालं तर 1-2 लेकरू झालं तर बरं लागते. थोडंसं घरामध्ये घरचं वातावरण थोडंसं चांगलं होते. आपल्या दोघाचं नातं अजून घट्ट होते, म्हणून म्हणतो. हो काकू, ठीक आहे ना. जाऊ का मी आता? हो, जाय. तुला थंडी लागते का? जाय, ऊन ताप जाय. हो तर म्हणते हो इंदिरा, आणि तू काय म्हणतो का ऐकत नाही मैसून? तिला समजावा. हो तर म्हणून राहिली ना ती. आता हो म्हणलं तिनं, नाही तर पहिले हो नाहीच करे. मला आता बी तिच्यावर विश्वास नाही बसत. हो म्हणते ना, बोलते काय करते काय? आपल्या समोर दुसरं बोलते आणि तिकडे दुसरं करते. हो, तिचा काही भरोसा नाहीये तिचा. लय वेळा तिनं असं म्हणलं मला. ठीक आहे, होऊन जाईन, काय टेन्शन नको घेऊ. इंदिरा गेले राय दिवस. चला आता घरी, चला आता फराळ करायला. 3 ताटे कोण खाय? घरी चला वाले. घ्या पटपट खाऊन घ्या. चला घरी चला. मग घरी चला गड्या. शांताबाईच्या घरचं झालं का घरी? शांताबाई, मले गौरी नाही दिसली गड्या. तुळशीचा विवाह लावला तेव्हा बी नाही दिसली. कुठं माहेरी गेली वाटते. नाही, आता मला आठवण आली, गौरी नाही दिसली गड्या म्हटलं. हो गेली ना, माहेरी गेली ना. ते भाऊबीजीच्या दिवशीच तर गेली. एकटीच गेली काय? का तिची आई आली होती तिला नेवानी? गोल्यानं नेऊन दिलं. तो बी 1-2 रात राहिला, आला. ते राहिली आता 15 दिवस राहतो म्हणे मी, मग येतो म्हणे. ये म्हटली. अमाय, मग तू एकटीच आहे का हो शांताबाई आता घरी? एकटीच काय लेवा? गोल्याचे बाबा आहे, गोल्या आहे, कल्पना आहे, मा भावाची पोरगी आहे, कल्पनाचं पोरग आहे. ते तर आहेच म्हणा. सगळे तर काम करू लागतात का तुले? कल्पना तर तुले दिली बाळपणाला आणली, ते तर करतच नसन ना काही. सगळे कामं तर तुलेच करायला लागत असन एकटीले. कशी करतो बापा एवढे कामं? आल्या गेल्याचं बी केलं तू ना. पाहुणे पोरी किती तर घरी धूम होती बापा, 2-4-8 दिवस. कसं करतो बापा एवढं मोठं एकटी? होते, करायला लागते, करतो मी. धीरे करून टाकतो. काय होते काही ना ते करायला बसलं तर सगळंच होते. पाठवून दे ना आता कल्पनाला तिच्या घरी.
बेबी बाई बी एकटीच आहे. काही वरी ठेवता आता काय वर्षभर ठेवता काय? हो शांताबाई, आता बोलायला तर नाही पाहिजे बापा मला, ते तू जाणे. पण म्हणून राहिली आता कामाचा बी तुया किती पचका पडत असन. तिचं करणं तुमचं करणं, अजून आता वावराचे काम येईन म्हणून म्हणतो. हो पाहिन मी तसं. घे ना मग नाश्ता करा, घ्या. बरोबर आहे शांताबाई, गंगाचं नेऊन द्या आता तिले, तिथचं तिथं बरं. मग तू काही एकटीन पोरग तू येणं त्या नवरा, दोघं तिघच राहन तुम्ही. तू भावाची पोरगी आहे वाटते, ते कधीपर्यंत राहीन आता? हो आता तिची शाळा लागे बरी राहीन, नेऊन देईन ना मग, मीच नेऊन देईन ना तिले. तिचे बाबा तर गेले, जबरदस्ती राहिली ती. राहतो म्हणे आत्याच्या घरी, तर म्हणून तर नेऊन द्या लागन, मीच नेऊन देईन तिले एक दिवस. तरी बाई शांता करून घेते, लय करते शांता. आल्या गेल्याचं सरच करते बाबा शांता. होते ती छान नाही वा, थकत नाही का हो तो शांता? थकत नसन काय, थकतो. पण आता करा लागते तरी बी. तर आले गेले तर काय हाकलून द्या, तरी तर कराच लागते हसत हसत. हो करा लागते बाई, करा लागते. आल्या गेल्या तर आपल्या घरी आले पाहुणे भगवानाच्या रूपात राहायचे, आपल्याला करा लागते. आपण किती बी थकलं तरी चेहऱ्यावर हसूच राहिलं पाहिजे. हसत हसतच करा. मस्त आहे तुमचं, मस्त आहे. काय करा तर भाभी, संग काय जाते आपल्या? आपण किती कमावा, किती माया करा, काही संग जात नाही. हा काय आपले फक्त चांगले बोल कबा, हेच आपले राहते माग. चांगलं बोले, चांगली होती, चांगलं करे. किती कमावलं, लय कमावलं, काही नाही. फक्त चांगली बोले, आपले बोलत चांगले पाहिजे फक्त, बस. घ्या करा पोट नाश्ता, चला माघारी. हो बाबा चला पार्वतीच्या घरी. पार्वतीनं काही विशेष बनवलं काय, नवल विशेष काय बनवलं पार्वती तुला? काय राहते हो या फराळामध्ये नवल विशेष? तेच चिवडा, लाडू, शंकरपाळे, अनारसे, आणि झालं असतं ते पुरी मैद्याची, दुसरं काय? हो आणि दुसरं काय? गुलाबजामुन बनवते बाबा. गुलाबजामुन नाही बनवले ना कोणा? काहून मग कमला, इथं हाता दुखतं काय? इथं काहून हसली तू? मले हसले का हो कमला? हसा बापा हसा, गरीबाले हसतच असते बाई, लोक गरीबाले हसतच असते. हस बापा हस. आम्हाला नाही हो पार्वती, तुले काय रे हसू मी? आणि तू काय ना गरीब आहे तू? एवढं सगळं तर आहे, एवढं चांगलं घर आहे, सगळेले फराळाले बोलावली, एवढं मस्त फराळ बनवली, तुले काय रे हसू मी? नाही बापा तुला नाही हसत हो बापा. मग मला हसून राहिली काय? हस, जो हसते त्याचे दात दिसते. हस किती हसत. अहो गंगा तू काहून हो पाहतो पाहतो एवढं घरी आलो, काही झालं नाही, भांडण नाही, काय नाही. आता काय तू तिरगी मिरगी होऊन राहिली? मी कोणाला हसली नाही, मला मजा वाटली. मला आज म्हटलं मजा आहे म्हटलं. फराळच. आज काही जेवण करा नाही लागत म्हटलं. फराळच खेळून राहिलो म्हटलं पुऱ्या गावभर. म्हणून हसली मी, मजा वाटली मध्ये म्हणून. बोल ना मग तशी, हसत काय ही करून. मग कसं हसायला लागते? हा करा लागते का भूतावानी? बस बापा झालं, राहू दे आता. थोड्याशा गोष्टीवरून भांडणावर यान. बरं मी काय म्हणतो, माझी गोष्ट ऐकता का एक? हा बोल ना पार्वती बोल. मी म्हणतो मा भावाले तर पाहिलं तसं तुम्ही सगळ्यांना. पाहिलं ना, लय रक्षाबंधन पासून आला आहे. हो पाहिलं ना, सरायनच पाहिलं नाही का? पाहिलं सराय ना? हो पाहिलं सगळ्यांना पाहिलं. काय झालं त्याला? तर म्हणतो का त्याच्यासाठी पोरगी पाहणं, लग्न करायचं आहे. लय रोज मामाला भेटते बाई, पोरगी पाय. तर म्हणतो आता एवढ्या जणी आहेत, एवढ्या जणीच्या नात्यात कोणी ना कोणी तर असणच. तर पहा ना पोरगी एक, त्याच्यासाठी लग्न करून देऊ लागेल. तर आपल्या गावातूनच लग्न करू त्याचं. आता पोरी कुठं पाहा बापा, पोरी भेटत नाही ना. गावातच तर आहे व पार्वती 2-4 पोरी. कर ना गोष्ट समोरून, मागून कायला बोलतो? समोरून गोष्ट कर. नाही बापा, मी अजून डायरेक्ट गोष्ट करायला जाईन तर अजून कोणाला राग येईन, म्हणून म्हणतो तुम्हाला सांगतो. पहा बा पोरगी करून टाकू. हा बरोबर आहे पार्वतीचं, बरोबर आहे. पटलं मुले. मदस्ती असल्याशिवाय डायरेक्ट गोष्ट करणं नाही परवडत. अंगावर घरावर गोटे येते. बरोबर आहे. हो तसंच तर काय मग? पहा मग पोरगी करून टाकू मग ह्याच वर्षी लग्न. ह्या वर्षी कसं होईल मग आता पार्वती? आता हे वर्ष जावले 2 महिने बाकी. 2 महिन्यात जोडून जाईन, होणे जाईन का बात? होईन तर पुढच्याच वर्षी होईन, आता 2025 मध्ये. हो तसेच म्हणतो शांताबाई, 2 महिन्यात तर नाही होत म्हणा. ह्या वर्षी म्हणजे आपलं ते तसंच राहते ना, वर्ष संपते तरी ह्या वर्षीच म्हणतो आपण.